हा कर चालू. रामकृष्ण हरी, तुम्ही आम्हाला बोलवलं, आमची जिरली, धन्यवाद. तर नमस्कार मित्र हो, तुम्हाला भाऊ चालना होता पुण्याले. तुम्ही विचार करत होते हे पहिले पहिले आमले काय दाखल दिना भाऊ. आमनासोबत आज शेखर भाऊ होता आणि युवराज सरसनी गाडीमा आम्ही जायला तूच पुण्याले. युवराज सर म्हणत गाडीमा CNG कमी शेत म्हणे आपण बरी घेऊ. पण CNG पंपावर म्हणून तर काय इथे पुरी गर्दी ना निसती. इतक्या बेकार गाड्या लायला होत्या डायरेक्ट तिथे कशा बसा आम्ही CNG भरी घेता. CNG भरीसन आम्ही निघलोत. पण आज ना काय आमनासाठी दिवस चांगला नाही होता. जिथे पाहा तिथे निसती ट्रॅफिक लागले. चांदवडनं टोल नाका काही ती इथे एवढी गर्दी राहत नाही, पण कधी आज इथली बेकार गर्दी होती ना तर बस परत नाशिक माहून तीच गर्दी. हो झरमा बी पुरा जाम नुसता जाम करे सोडेल होता आमले. आज काय दिवस होता आज ना काही समजे नाही राहता आमना मागे. काय एवढा सर असले सांगा म्हणतं लवकर निघा भाऊ इथून, आपली लवकर पोचणं पडेल नाही तर महेंद्र बाबू बेकार गाड्या आधी आपली. मग काय पोचणोत भाऊ युवराज सर ना घरजवळ, तिथून बसणोत आपण आधी सरच नाही गाडीमा 3-4 जण. मग ते निघणोत लगेच. खरंच आज ना दिवस का आमच्यासाठी चांगला नाही होतात. रस्ता बी निघणोत पुन्हा रस्ताले इथली बेकार ट्रॅफिक. त्यांना माऊ ट्रकवाला पाठे मागे येतील म्हणा अशा जोरात गाणं वाजायला राहतात भारी मस्त. कधी बाबांना गाणं वाजायला राहतात, कधी महाराजना गाणं वाजायला राहतात. तिथून आपण एक हॉटेलवर थांबलोत जेवण करायला. महेंद्र जराजने तांबाडेल होती एकदम भारी फेमस हॉटेल छे म्हणे. मग तिथे आपण काय मस्त चिकन मटन दाबी घेतं आणि तिथून निघाना प्लॅन मावतोत. आणि काय युवराज सर एकदम भारी रिव्ह्यू दे राहतात हॉटेलना मस्त. बिल भरान टाईमले आहे काय माणूसनी गणगण चालू होती काहीतरी चाई राहता. बिल वगैरे भरी दिलं आणि ह्या हॉटेलने व्हिडिओ काढी घेते. एक नंबर हॉटेलने, चव बी एकदम जोरात छे. तुम्ही बी लागा इथे. जेवण करून आपण परत निघलो पुढला प्रवासले. तर मागे पाहत असता आम्ही दोन्ही ह्या डायरेक्ट झोपेल ना जोरात डायरेक्ट. युवराज सर बी शेखर सर बी. मग आदेश सर म्हणलं आपण दोन्ही शेत भाऊ चला मग काय. मग फायनली पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनले. रूमवर जावं नव्हतं. या बिल्डिंगा पाका आवडल्या असे तिथे डायरेक्ट काही उमजणे आमले कुठे जावांचे कोणता रस्ता जावांचे. सकाळी झोपेने उठणोत मस्त रूममधून एकदम बाहेर ना व्यू पा कशा बरं का तुम्ही. एकदम जोरात शेत मोठ्या बिल्डिंगा वगैरे काहीच समजे निरंतर एवढा का आपण कधी पाहायला नाही होतात भाऊ. या पुण्याना सोसायटी आहेत बरं का. इथला बेकार शेत डायरेक्ट तर बस डायरेक्ट काहीच दिशे नाही डायरेक्ट कुठे फक्त बिल्डिंगा दिस. सकाळी तयार व्हायचं मग आपण निघलो मीटिंगले. तयार पाहतो ना भाऊ कशा वेळा आता आज एकदम टाप मा डायरेक्ट. मग काय मीटिंगला लोकेशनकडे जायला तोत. या बिल्डिंगा दाखवा तुम्ही. पुरा क्लीन सिटी शे मस्त हा बरं का भारी. पण दुपारनं जेवण बिवणले काय एकदम जोरात बनाडेल होतं. हे दिव्या पा कशा गुलाबजाम काय रेंती जोरामा एकदम. आपलं जेवण वगैरे आवरून आपण लगेच बनवत मीटिंग ना हॉलमा. इथे मस्त बड्डे सेलिब्रेट ना चालू होतं. राहुल सरच ना त्या मीटिंग बड्डे सेलिब्रेट करायला आणतात. मीटिंग करायचं ना आपण निघलो होतो घरकडे. हे आपली लालपरीमा बशीसन नाशिक माती. तुम्ही म्हणशा डायरेक्ट गाडीतून लालपरीमा कसं काय. नाशिकतून लालपरीमा बसणोत आणि तिथून पोहोचणोत आपण आपला मालेगाव मग निसर्ग चौक मग इथे उतरणोत घरकडे घेऊ डायरेक्ट. आणि डायरेक्ट झोपेली ना सकाळी 6 वाजता गेलो होतो आपण डायरेक्ट.